नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधील अर्जदाराचे हमीपत्र आपण पाहणार आहोत. मी घोषित करतो की टिक बरोबरची अशी खूण करा. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार असून माझे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. स्थळ, दिनांक आणि अर्जदाराची सही व नाव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जदाराचे हमीपत्र. हे हमीपत्र जर आपण ॲपद्वारे डाउनलोड केलेले असेल आणि ते आपल्यास अपलोड करायचे असेल तर त्या अर्जदाराच्या हमीपत्राची स्कॅन कॉपी किंवा प्रत्यक्ष कॅमेऱ्याद्वारे आपण हे हमीपत्र अपलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.